नागपुरात मंथन फॉर युवा कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला। मुख्यमंत्र्यांच्या युवकांसोबत संवाद युवकांनी देशाच्या विकासात योगदान द्यावे असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले। कार्यक्रमानंतर युवकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करत उपक्रमाचं कौतुक केलं। मुख्यमंत्र्यांचा जर प्रवास बघितला आपण, त्यांच्या विद्यार्थी जीवनाची सुरुवात त्यांनी जो संघर्ष केला, सुरुवातीच्या काळामध्ये जो तो काळ होता, त्यांनी विद्यार्थी दशेमधूनच राजकारणामध्ये प्रवेश केला आणि नंतर पुढे गेले। जर आपण विद्यार्थी जीवनामधून पुढे गेलेले नेतृत्व पाहिलं तर मुख्यमंत्री नागपूरचे विदर्भाचे साहजिकच आहे। आमच्या मराठवाड्याचे गोपीनाथरावजी मुंडे साहेब झालं, विलासरावजी देशमुख साहेब झालं, प्रमोदजी महाजन साहेब झालं, हे सर्वजण विद्यार्थी दशेमधून पुढे गेले। तसंच आमच्याकडे एक चान्स आहे, साहेबांनी सांगितलं मी करू शकतो, मी जर ठरवलं तर मी काही देखील करू शकतो। त्या पद्धतीने आम्ही त्यांच्याकडून हे इन्स्पायर घेतलं की मी करीलच, मी ठरवीन आणि मी करील ते। त्यांच्याकडून हे मोटिवेशन भेटलं। मार्गदर्शन केलं, त्यांनी बऱ्याच गोष्टीबद्दल सांगितलं। ड्रग्ज फ्री इंडिया अशी शपथ घेण्यात आली आहे, महाराष्ट्र ड्रग फ्री महाराष्ट्र म्हणून चांगलं झालं। खास करून युवकांसाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता आणि वर्ल्ड रेकॉर्ड जो आता स्थापित झालेला आहे त्याच्यामुळे छान वाटलं। कल्याण डोंबिवलीत खड्ड्यांचं प्रचंड मोठं साम्राज्य पाहायला मिळते। या खड्ड्यांमुळे रस्त्यांची चाळण झाली आणि नागरिकांना खरं तर नाहक त्रास सहन करावा लागतोय। नगरसेवक प्रल्हाद म्हात्रेंकडून सभागृहात यावर आता कविता सादर करण्यात आली। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत खड्ड्यांचा मुद्दा चांगलाच गाजला। मनसेचे नगरसेवक प्रल्हाद म्हात्रेंनी प्रशासनाच्या कारभारावर भाषण न करता थेट कवितेतून भाष्य करत खड्ड्यांच्या समस्येवर संताप व्यक्त केला। 4-5 गल्ल्या अशा आहेत किंवा रस्ते ते पूर्ण त्यांची चालण झालेली आहे, म्हणजे माणसाला चालता येत नाही आणि वाहनांचे अपघात होतात आणि काही अपघात घडले सुद्धा। पण अशा वेळी मला राहवलं नाही की माझी व्यथा आता मांडलीच पाहिजे। तर त्यांनी सांगितलं की तुम्ही नंतरच्या सभेत असा विषय मांडा। म्हटलं तोपर्यंत पावसाळा जाईल, तोपर्यंत खड्डे 1 महिना आम्ही असंच काढायचं का? आणि म्हणून मी कोणताही म्हणजे त्यांचा विरोध असून सुद्धा पण मी माझी कविता सभागृहात मांडण्याचा प्रयत्न केला। आणि म्हणून तो पहिला अंतरात मी असा घेतला, 5-6 महिने झाले निवडून आलो, रस्त्यातील खड्ड्यांनी हो बदनाम झालो, पाप हे कुणाचं हो बसलो भोगीत, पुरेपुरे करा आता मोदया बघा जोडी तो हात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।